नाशिक महानगरपालिकेच्या नव्या महापौर सौ हिमगौरी आहेराडके या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आपल्या शासकीय कामकाजाची औपचारिक सुरुवात करीत आहे। या निमित्त महापौर निवास रामायण येथे आनंदमय वातावरणात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी दुपारी 4:30 वाजल्यापासून उपस्थित मान्यवर पदाधिकारी व नागरिकांसाठी तीर्थप्रसाद तसेच अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली आहे। शहराच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। प्लॅन करून एक दौरा जाहीर केलेला आहे ऑलरेडी आणि म्हणजे प्लॅन केला आहे तो जाहीर करायचा आहे। तर त्यासाठी आधी आपण संस्कृतीप्रमाणे जेव्हा कोणतंही कार्य सुरू करतो शुभ कार्यासाठी शुभ संकल्प घ्यावा लागतो आणि मग आपण त्याची सुरुवात करतो। तो महापौर कार्यालय आणि रामायण या दोन्ही ठिकाणी आपण विधिवत पूजा केली आहे आणि नवीन शुभ कार्यासाठी आपल्या पुढच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करत आहोत। सगळ्या नाशिककरांचे शुभाशीर्वाद आणि सर्व गुरुजींचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही या कार्याला सुरू केलं आहे। आज पूजा झाल्याच्या नंतरच दुपारनंतर सगळा एक चर्चा होणार आहे, ज्यामध्ये आम्ही पुढचे जे आम्ही जाहीर करू लवकरात लवकर। प्रत्येक प्रभागात कशा पद्धतीने दौरे होणारे, कुंभमेळ्याची कामं कोणत्या टप्प्यात आहे या सगळ्याचा अहवाल येत्या 100 दिवसात पूर्ण करणार आहोत। त्याच पद्धतीने नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहे, लोकप्रतिनिधींच्या ज्या निकडीचे विषय असतील प्रभागातले त्याचं देखील प्राधान्याने विचार करण्यात येईल आणि त्या पद्धतीने एक टीम सोबत घेऊन प्रत्येक अधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेऊन नागरिकांना विश्वासात घेऊन हे काम पुढे चालणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।